सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झालाय, मात्र अद्याप अटक झाली नाही। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आज आक्रोश मोर्चा निघणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक अपडेट आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर? निश्चितच परिणिता, ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्यानंतर आरोपी सतीश भोसले फरार आहे आणि त्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी जे आहे ते याच शिरूर कासार शहरात आज मोर्चा निघणार आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच रस्त्यावरून जो आहे तो हा मोर्चा निघेल, त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो पोलीस ठाण्यावर धडकणार आहे। प्रामुख्याने यात मागणी आहे की आरोपी सतीश भोसले व त्याच्या साथीदारावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याचबरोबर सतीश भोसले याच्यावर मकोका लावण्यात यावा आणि आरोपीला सहकार्य आमदार सुरेश धस करत आहेत असा आरोपही मोर्चेकऱ्यांनी केला आणि त्यामुळे आमदार सुरेश धस यांनाही यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे। 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाचा समारोप जो आहे तो पोलीस ठाण्यावर होणार आहे। एकंदरीत जे आहे ते संपूर्ण मागण्या जे आहेत ते सतीश भोसले यांच्याशी निगडीत आहेत आणि त्याला अटक करण्यात यावी हीच एक जे आहे ते प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळते। परिणिता, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।